मित्रांनो, काही दिवसांपासून चर्चा होत आहेत की वर्ल्ड वॉर 3ची सुरुवात झाली, वर्ल्ड वॉर होऊ शकतो, वर्ल्ड वॉर सुरुवात झालेली आहे. नेमकी खरं काय कारण आहे आणि वर्ल्ड वॉर खरोखर सुरू होऊ शकतो का? आज या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, 5 ते 7 दिवसांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलावर अटॅक करून व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना त्यांच्या देशातून बेड्या ठोकून उचलून आणलं. त्यानंतर परिस्थिती खूप वाईट झाली. जगभरातून अमेरिकेवर संताप व्यक्त केला गेला. अमेरिकेने ह्युमन राईटचे सर्व नियम मोडल्याचं म्हटलं गेलं. अमेरिकेने जागतिक पातळीवरील सर्व नियम मोडल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर काल अमेरिकेने रशियाहून व्हेनेझुएलाकडे येणाऱ्या एका रशियन शिपवर अटॅक केला आणि ती मरिना नोवा नावाच्या एका रशियन शिपला पकडण्यात आलं आणि त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली. अमेरिकेने आज असं पण जाहीर केलं आहे की अमेरिका ज्या 66 देशाचं जे संघटन होतं त्या संघटनातून अमेरिका बाहेर पडला आहे. म्हणजे अमेरिका आता याच्यानंतर काहीतरी मोठं करणार आहे. अमेरिकाचं नेक्स्ट टार्गेट हे इराण देखील असू शकतं, कारण इराणकडेही मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा आहे आणि इराणचा आणि अमेरिकेचे बऱ्याच वर्षांपासून वाद देखील चालू आहे. अमेरिकेवर सध्या खूप मोठं कर्ज झालेलं आहे. अमेरिका डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेची इकॉनॉमी कधी पण ढासळू शकते. अमेरिका 2029 पर्यंत पूर्णपणे ढासळू शकते. अमेरिकेची पूर्ण अर्थव्यवस्था ढासळू शकते. त्यामुळे अमेरिका सध्या चवतळलेला आहे. अमेरिका काय करत आहे मित्रांनो, अमेरिकेने आता व्हेनेझुएलावर अटॅक करून पूर्ण जगभराला असं सांगितलं आहे की आम्ही काहीही करू शकतो जर आमच्या नियमांप्रमाणे आणि आमच्याप्रमाणे वागले नाही तर. आता चीनने व्हेनेझुएलावर चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले आहे. त्यामुळं चीन आणि अमेरिकेत देखील दुरावा निर्माण झालेला आहे. रशियाचे टँकर पकडल्यामुळे रशियात आणि अमेरिकेत सुद्धा दुरावा निर्माण झालेला आहे आणि अमेरिकेने रशियन तेल घेण्यावर सुद्धा प्रतिबंध लावलेला आहे सर्व देशांना. त्यामुळे रशिया आणि अमेरिकेचा वाद चांगलाच चिघळू शकतो. ह्या वादाचं रूपांतर वर्ल्ड वॉरमध्ये सुद्धा होऊ शकतं. या वातावरणाचं रूपांतर एका युद्धात देखील होऊ शकतंय. अमेरिकेने आपल्या बुडत्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी अनेक देशांवर प्रतिबंध लावले आहेत. जे प्रतिबंध अनेक देशांना मान्य नाही आहे, पण अमेरिका ते प्रतिबंध लावत गेली. अमेरिकेने टॅरिफ वाढवला. अमेरिका आपली अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी जे नाही ते प्रयत्न करत आहेत. पण मित्रांनो, परिस्थिती अशी आहे की अमेरिकेची अर्थव्यवस्था खरोखर बुडायला आलेली आहे. त्यात भारत, चीन आणि रशिया हे एकत्र झाले आहेत. हे 3 देश एकत्र झाले आहेत. या तिन्ही देशांमधून सोनं खूप मोठ्या प्रमाणावर रिझर्व करण्यात आलं. सोन्याचे भाव वाढवण्यात आले आणि हे सोनं रिझर्व करण्यात आल्यामुळे डॉलरची किंमतला कुठेतरी फरक पडू शकतो. डॉलर कुठेतरी कमी होऊ शकतो आणि त्यात चीन, रशिया आणि भारत मिळून एक वेगळी करन्सी आणण्याचा विचार करत आहेत. जर ह्या तिन्ही देशांनी एक वेगळी करन्सी आणली तर अमेरिकेच्या डॉलरवर खूप मोठा फरक पडेल, कारण ह्या करन्सीवर चीन, भारत आणि रशिया या तिघांचं व्यापार चालणार आहे आणि भारत, चीन आणि रशिया हे खूप मोठं मार्केट आहे. जर म्हणजे 50% वरतीची अर्थव्यवस्था ही दुसऱ्या चलनावर फिरेल आणि डॉलरची किंमत आपोआप कमी होऊन जाईल आणि त्यामुळेच अमेरिका चवताळलेला आहे आणि अमेरिका कुठलाही पाऊल उचलायला तयार आहे. आता अमेरिकेने व्हेनेझुएलावर अटॅक केला, त्यामुळे उद्या रशिया देखील युक्रेनवर पुन्हा एकदा हल्ला करेल आणि रशिया युक्रेनला मिळवूनच राहील पूर्ण ताकद लावून. उद्या चीन देखील तैवानवर हल्ला करेल आणि तैवान मिळवेल, कारण चीनला तैवान पाहिजे. ते बऱ्याच वर्षांपासून त्यांचे वाद चालू आहे आणि चीन तैवानला वारंवार धमक्या देखील देत आहे. पण आत्तापर्यंत अमेरिकेमुळे
तैवान वाचत होतं. अमेरिकेच्या नियमांमुळे किंवा जागतिक पातळीवरील नियमांमुळे तैवान हे कायम वाचत आलेलं आहे. तसंच भारतात देखील भारताचा काश्मीर व्याप्त पाक म्हणजेच POK हा जो हिस्सा बाकी आहे तो हिस्सा भारत देखील कधीही मिळवू शकते. त्यामुळे वर्ल्ड वॉर सारखी खरोखर परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अजून याच्यात अमेरिकेने भर टाकली, अजून अमेरिकेने याच्यात काहीतरी केलं, इराणवर जर हल्ला केला तर एवढ्या 6 महिन्याभरात वर्षभरात युद्धजन्य परिस्थिती तयार होईल हे नक्कीच. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.